आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातमी देत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. आज गोवा राज्याच्या 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याचबरोबर शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकास कामामुळे गोव्याने देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET PG 2026 प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या 29 पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे मॅपिंग राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA CUET सोबत करण्यात आले आहे. यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एकाच परीक्षेद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेला चालना मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरातील गावामध्ये रानटी हत्तींचा वावर असून या हत्तींनी आज पहाटे नगरी येथील मनोहर कुंभार यांच्या शेतातील विविध साहित्य आणि फळबागांची नासधूस केली. 33च्या संख्येत असलेले रानटी हत्ती पोर्ला परिसरातील गावामध्ये फिरत आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांनी नवरगाव येथील पिकांचं नुकसान केलं. काल रात्री हे हत्ती नगरी येथे गेले होते. दरम्यान सध्या कडक ऊन असल्याने रानटी हत्ती पाण्याच्या शोधार्थ नदीकडे भटकत असतात. हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असल्याचे पोर्लाचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पंचभाई यांनी सांगितले आहे. ओसरी प्रोडक्शनच्या वतीने खाऊ गप्पा आणि कविता हा अनोखा आणि बहुआयामी कार्यक्रम उद्या 31 मे रोजी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स नागपूर इथं सायंकाळी 5:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि निवेदक मुकुंद देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक आणि सात्विक पदार्थाची चव, त्यामागील कथा, आयुर्वेदिक महत्त्व तसेच जीवनातील अनुभव, किस्से आणि हास्य विनोदाने भरलेला संवाद यांचा समावेश असणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.